पण आता तुमच्यावर दगड बसतायत तर तुम्ही आता कुठं पळून जाऊ नका, तोंड काळं करू नका आणि कुठं भूमिगत होऊ नका. तुम्ही पुढे या. जो न्याय धनंजय मुंडेंना तुम्ही लावायचं म्हणताय ना, साप साप म्हणून भुई बडवताय. मग साप आहे का नाही ते अजून कळणार आहे, न्यायव्यवस्था ठरवणार आहे. मग आता तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही सुद्धा त्याच धारिष्ट्यानं पुढे या आणि सांगा महाराष्ट्राला. मुख्यमंत्र्याकडे काय मागणी असणार? मुख्यमंत्री महोदयांकडे माझं म्हणणं असं आहे, सुरेश धस नावाच्या माणसाला कुठली आयडिओलॉजी नाही, कुठला विचार नाही, कुठल्या पक्षाचं धोरण नाही. प्रभू रामचंद्र शंभू महादेवाच्या नावचे 7 वारे सुद्धा या माणसानं, या 7 वाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्राला सुद्धा या माणसानं सोडलेलं नाही. त्यामुळं फडणवीस साहेब, उद्या तुमची सत्ता जाऊ द्या, हा माणूस सगळ्यात पहिल्यांदा सत्ताधारी पक्षामध्ये गेलेला असेल. हे होते लक्ष्य म्हणजे हाकी आणि मोर्चा पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अमोल बडेसोबत सूर्य दुजमडी.